हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 64. स्वानुभूत्या स्वयं ज्ञात्वा स्वमानात्मनं खंडितम ससिद्धा सुसुखम तिष्ठन् निर्विकल्पात्मनात्मनि. स्वानुभूतीने स्वतःच्या आत्म्याला अखंडित असे जाणून तू निर्विकल्प आत्मानुभूतीच्या कैवल्यात सिद्ध हो. उपनिषदाच्या शेवटी ऋषी सांगतात की अशा प्रकारे आतापर्यंत आत्म्याची महती आणि माहिती सांगितली. तसेच श्लोक क्रमांक 60 ते 63 मध्ये आत्म्याबद्दल सविस्तर सांगितले. आता त्यानुसार तू स्वतःच्या आत्म्याला जाणून स्वतःच्याच आत्म्याची अनुभूती घे. याला अन्य पर्याय नाही. इतर कुणी कुणाला अशी अनुभूती देऊ शकत नाही. यासाठी स्वात्म्यानुभूतीला पर्याय नाही. ऋषी सांगतात की तू सिद्ध हो. सिद्ध याचा अर्थ आता त्या अंतिम रेषेवर ये. आता या रेषे पलीकडे आणखी काहीही नाही. आता फक्त तूच आणि तूच आणि तूच. एकदा स्वतःत विलीन झाल्यावर त्या पलीकडे आता काहीही शिल्लक असत नाही. विश्वाच्या केंद्रापलीकडे आता आणखी पुढे काहीही नाही. येथे शून्यात विरघळून विलीन झाल्यावर हेच पूर्णत्व आहे. हाच शेवटचा थांबा आहे. आता येथे नवीन असे काहीही नाही आणि जुने असेही काही नाही. सर्व संपूर्ण होऊन संपन्न झालेले आहे. ही सर्वोत्तम अवस्था आहे. हीच परिपूर्ण अवस्था आहे. आता आणखी काहीही मिळवायचे शिल्लक राहिलेले नाही. वृक्ष वाढत जातो, जुनी पाने झडतात, नवीन पालवी फुटते, एक दिवस मुळे कोलमडतात, पानांची फूट थांबते. जीवन जगताना कर्तृत्वाचे एक एक दालन मागे मागे पडते, एक एक नवीन दालन उघडले जाते. आयुष्य जगताना एक देहपतन होतो, नवीन देह धारण केला जातो. परंतु आता जीवनाची, आयुष्याची, कर्तृत्वाची, उपभोगांची नवीन पालवी थांबलेली आहे. वाढ परिपूर्ण झालेली आहे. याच सदानंदाच्या, नित्यानंदाच्या, महानंदाच्या क्षणाची जन्मोजन्मी प्रतीक्षा होती. याचसाठी सारा खटाटोप सुरू होता. याचसाठी अट्टहास केलेला होता. आता कसे सारे प्रशांत झालेले आहे, मौन झालेले आहे, स्थित झाले आहे. सर्व विश्वजननीच्या कुशीत विसावा मिळालेला आहे. कैवल्य कैवल्य आणि कैवल्य. हरिओम.